नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या सविता क्रिएशन सीखो कुछ नया कुछ पुराना या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण शिकूया मोत्याची रांगोळी. तर त्या रांगोळीसाठी आपल्याला असे 7 षटकोन बनवायचे आहेत. तर हे मी 6 बनवून घेतलेले आहे आणि 7वा हा गुलाबी हा बनवायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला तो कसा बनवायचा ते बनवून दाखवते. मैत्रिणींनो, हे षटकोन बनवायला ना आपल्याला वेळ लागतो ही रांगोळी बनवायला. तर तुम्ही रोज एक जरी बनवलं तर 6-7 दिवसात तुमची संपूर्ण रांगोळी कंप्लीट होईल. पण ही रांगोळी जेव्हा तुम्ही बनवून ठेवाल, तेव्हा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल, त्यावेळेस ऐनवेळेस अचानक ही रांगोळी वापरायची आणि ह्याभोवती आणखीन पांढरी आणि कलर रांगोळी घेऊन खूप सुंदर अशी मोठी रांगोळी आपण काढू शकतो. अशी जर रांगोळी तुम्ही हॉलमध्ये काढून ठेवली किंवा तुमच्या पोर्चमध्ये जरी काढून ठेवली, तर मैत्रिणी एवढी सुंदर ही रांगोळी वाटते ना, की येणारा प्रत्येकजण या रांगोळीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. एवढी ही सुंदर रांगोळी बनते. तर ही रांगोळी कशी बनवायची हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला हिरव्या कलरची मणी, गुलाबी कलरची मणी, पांढऱ्या कलरची मणी आणि गोल्डन कलरची मणी हे आपल्याला 6 नंबरची वापरायचे आहेत आणि लागणार आहे आपल्याला हा तंबूस. तर तुम्हाला मी हा षटकोन तुम्हाला इथे बनवून दाखवते. तर चला पाहूया कशाप्रकारे हा षटकोन बनवायचा आहे तो. चला तर मग आपण बनवूया. तर या ठिकाणी मी वायरमध्ये असे 6 गोल्डन मणी घेतलेले आहेत आणि त्यांना इथे गाठ देते. आणि परत एकदा पॅक करून घेते असं. असं पॅक करून तिथे आणखीन एकदा वायर चांगलं पक्क बसवते. अशा प्रकारे आपला षटकोन तयार झालेला आहे. आता मध्यभागी आपण एक हिरवा मणी बसवायचा आहे. हिरवा असं मध्यभागी बसून असं इथे मी काढून घेते. मध्यभागी हिरवा मणी फिट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, असे 3 गोल्डनचे आणि 3 पांढरे असे म्हणून बाजूने आपल्याला हे सर्कल बनवून घ्यायचं आहे. तर यासाठी एक गोल्डनचा मणी, 3 पांढरे मणी आणि परत एक गोल्डनचा मणी. हे पहा, असं षटकोन आपल्याला तयार करायचं आहे. आता आपण लगेच इथून काढून घेऊ आणि आता 3 पांढरे आणि परत एक गोल्डनचा मणी घालू.
हे पहा अशा प्रकारे. आता या ठिकाणी 3 पांढरी आणि परत एक गोल्डनचा घालून या ठिकाणी मी षटकोन करते. असं पूर्ण षटकोन आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मी केलेलं आहे. आता या ठिकाणी मी पांढरे 3 मोती घालून हे पूर्ण करून घेते. हे पहिलं सर्कल आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की खालच्या बाजूनी 3 गोल्डनचे आणि वरच्या बाजूनी 3 पांढरे अशा प्रकारे आपल्याला हे सर्कल पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी मी या दोन्हीच्या मधून 4 जे मोती आहेत त्याच्या या बाजूनी अशी सुई काढून घेते. आता हे सर्कल बनवताना आपल्याला असे पांढरे 4 आणि हिरवे 2 असं म्हणून एक एक सर्कल पूर्ण करायचे. खालच्या बाजूने पांढरे 4 आले पाहिजेत आणि वरच्या बाजूने हिरवे 2 आले पाहिजेत. असंही आपल्याला सर्कल दुसरं पूर्ण करायचं आहे. तर इथं हे सर्कल बनवताना हे पांढरे 2 मणी आधीच आहेत. तर मग इथं एक पांढरा 1 घालते, परत हिरवे 2 घालते आणि परत एक पांढरा घालते. असं म्हणून आपल्याला 6चं हे षटकोन तयार होईल. हे पहा हे पांढरे 2 आधीच आहेत. परत एक पांढरा घातला, हिरवे 2 घातले आणि परत एक पांढरा घातला. हे असं आपलं षटकोन तयार झालेलं आहे. आता ह्या कॉर्नर ज्यावेळेस आपण घ्यायचे ना त्यावेळेस इथे आपण खालचे पांढरे 2 मोती वापरले होते आणि इथे एकच पांढरा मोती वापरायचा आहे आणि बाजूने आपल्याला 5 लावायचे. तर मग कसे लावावे लागतील, तर या बाजूने एक आणि हिरवे 3 लावायचे. हा खालचा मी इथे एकच वापरला आहे. हा बाजूचा एक पांढरा आहे आणि हा बाजूचा एक पांढरा घातला आहे आणि हिरवे 3 घातले. तर आता इथं असं घालायचं. अशा प्रकारे आपलं दुसरं पण षटकोन तयार झालं आहे. म्हणजे मध्यभागी जेव्हा करतो तेव्हा खालचे 2 मोती वापरायचे आणि वरती 4 टाकून असं करायचं. आणि हे जे कॉर्नर जे आहेत या कॉर्नरवर षटकोन बनवताना खालचा एकच मोती वापरायचा आहे आणि अशी बाजूनी 5 आले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सर्कल बनवून घ्यायचं आहे. आणखीन एक बनवून दाखवते मी इथं. आता ही बाजूवरचं आलं सर्कल. असं आलं. तर आता आपल्याला काय करावं लागेल, इथं एक पांढरा टाकावं लागेल आणि वरती हिरवे 2 टाकावं लागतील. म्हणजे असं हे सर्कल पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण सर्कल बनवून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, या बाजूने बनवताना हे 2 मोती वापरून सर्कल बनवायचे आणि हे कॉर्नर जेव्हा खालचा एकच मोती वापरायचा आणि बाजूनी 5 मोती टाकायचे. तर अशा प्रकारे मी हे सर्कल कंप्लीट करून घेते. अशा प्रकारे हे आपलं दुसरं सर्कल कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आता मी हिरवे 3 मोती टाकते. आणि हे दुसरं सर्कल कंप्लीट होते आपलं.
हे पहा, अशा प्रकारे दुसरं सर्कल कंप्लीट झालेलं आहे. तर लक्षात ठेवा, खालच्या बाजूने असे इथे 4 आलेत, इथे 2 आलेत आणि ह्या कॉर्नरवर इकडे 3 इकडे 3 असे आलेले आहेत. अशा प्रकारे हे दुसरं सर्कल आपल्याला कंप्लीट झाले. आता करूया आपण तिसरं. तर त्यासाठी मी इथून सुई काढून घेते. हे असं गोल्डन मनी आणि गुलाबी मनी वापरून आपल्याला हे तिसरं सर्कल कंप्लीट करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता पहिलं आहे म्हणून इथं खालचे 2 वापरायचेत आणि वरती गुलाबी 4 मणी टाकते. हे आपलं पहिलं षटकोन तयार झाले. आता दुसरं षटकोन करायचं आहे. तर इथं हिरवे 2 आणि हा गुलाबी 1 आहे. तर आपल्याला आता इथं गुलाब 3 टाकावं लागतील. दुसरं कंप्लीट झालं. आता आलं आहे आपण परत पहिल्यासारखं ह्या कॉर्नरवर. तर जेव्हा जेव्हा हे कॉर्नर येतात ना कोपरे, त्यावेळेस फक्त खालचा 1 मणी वापरायचा असतो. तर हे एका मण्यातून मी घालून घेते. खालचा 1 घातला. हा गुलाबी आहे, हा हिरवा 1 आहे. आता इथं 1 गुलाबी घालायचा आणि गोल्डनचे 3 घालायचे. अशा प्रकारे आपला हा कोपऱ्यातला पण षटकोन तयार झाला आहे. आता या 2 हिरव्या मण्यातून आपण सुई काढलेली आहे. म्हणजे पहा, हा गुलाबी 1, हे हिरवे 2 आणि परत आता इथं गुलाबी 3 टाकून जसं आपण इथं बनवलं होतं ना, तशीच इथं हे 2 गुलाबी बनवायचे आणि प्रत्येक कॉर्नरवर इथं जसं बनवलं आहे तसंच बनवायचं आहे. तर हे मी कंप्लीट करून घेते. अशा प्रकारे हा आपला सर्कल कंप्लीट झालेला आहे. तर या ठिकाणी मी आता 3 गोल्डनचे मणी टाकते. हे पहा, हा सर्कल इथं कंप्लीट झालेला आहे. म्हणजे हे बाजूवरचे आहेत, हे गुलाबी इथं 4-4 मणी वापरायचे आहेत आणि कॉर्नरवर हिरवा 1, गुलाबी 2 आणि गोल्डनचे 3 म्हणून असे कॉर्नर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर आता पाहूया पुढचं कसं करायचं आहे ते.
या इथे आपला 4था राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण 5वा राऊंड सुरुवात करूया. 5वा राऊंड हा असा करायचा आहे आपल्याला. 3 गुलाबी, 3 गोल्डनचे, परत पूर्ण गुलाबी, परत 3 गुलाबी, 3 गोल्डनचे, परत पूर्ण गोल्डन, अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे.